नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची आहे। मी डायरेक्ट अस्तरवरच कटिंग करते। तर उंची घेतली 14.5 अधिक 1 इंच 15.5 इंच उंचीला जे आहे रेष मारून घेतलेली आहे। एकसारखा कपडा करून घेतला। आता शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच, छाती आहे आपली 36 इंचाची, मोंडा घेतलेला आहे मी 6 इंच आणि 9 चौक 36 म्हणजे 36 ची छाती आहे। छातीचा चौथा भाग आहे 9 इंच आणि 9 इंचामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं, कोणी 1.5 इंच वाढवतं तर कोणी 2 इंच वाढवते, पण मी माझ्या प्रत्येक कटिंगमध्ये 2 इंच वाढवते। आणि बॅक साईडचा मोंडा घेतलेला आहे 1.5 इंचाचा आणि फ्रंट साईडचा मोंडा घेतलेला आहे मी 1 इंचाचा। तर अशा पद्धतीने दोन्ही मोंड्यांचं जे माप आहे ते टाकून झालेलं आहे। आता ह्याच भागापासून आपल्याला फ्रंट साईडचा भागसुद्धा तयार करायचा आहे। तर हे बघा, आधी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेणार आहे मी 7 इंच आणि खाली आपल्याला पान गळा शेप घ्यायचा आहे तर अर्धा इंच वाढून घेणार आहे। अशा पद्धतीने हा झाला आपला गळा। टक्स छातीचा टक्स पॉईंट आहे तो आडवा, तो घेतलेला आहे मी 5.5 इंच। उभा घेतलेला आहे 10 अधिक अर्धा इंच 10.5 इंच, हा सुद्धा आपला 5.5 इंचच भरलेला आहे। टक्स पॉईंट घेणार आहे मी 2 इंच, जो आपल्याला पपसाठी तो टक्स पॉईंट लागतो तो घेणार आहे मी 2 इंच। आणि जे आपण तिथं 2 इंच घेतलेला आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो तो पुढचा भाग आहे तो कमी पडतो, त्याच्यासाठी मी 2 इंच इथं वाढून घेतलेला आहे, वरती अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही तिरकी रेष मारून घेतली आणि जो काय तुमचा पपला जो आपला प्रिन्सेसचा जो पप आहे मी त्याला शेप देऊन घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने हे बघा, पाहू शकता तुम्ही, आपला जो पप आहे त्या पपला मी शेप देऊन घेतलेला आहे। हे झालेलं आहे, आपली संपूर्ण जी मार्किंग आहे ती झालेली आहे। पण आपल्याला पुढच्या भागामध्ये फक्त खालतून अर्धा इंच वाढवायचा आहे। तर अर्धा इंच आपला कपडा उरलेला आहे। इथं जे आहे वरती थोडं कोपऱ्यात आपल्याला तिरकं घ्यायचं आहे, इथून सुद्धा आपल्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर चला आता आपण जो आपला अस्तर आहे त्याची कटिंग करून घेऊ। अस्तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला लगेचच जे ब्लाऊज आहे तो सुद्धा कट करायचा आहे। पैठणीतला ब्लाऊज आहे हा आणि रेड कलरची साडी आहे, ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, कॉम्बिनेशन खूप छान आहे। आता लगेचच आपण अस्तर जे आहे ते कट करून झालेलं आहे आणि हे 2 इंच होते ते सुद्धा आपण मागच्या बाजूचे कट करून घेतलेले आहे। आणि इथं जे आहे आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं आहे। मोंडा जो आहे 1.25 इंचाचाच ठेवायचा आहे आणि पप जो आहे तो आपला कटिंग करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही जी आहे आपले संपूर्ण मार्किंग झालेली आहे। तर आपल्याला आता लगेचच बाही जी आहे बाहीची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे। बाही जी आहे आपली 3.5 इंचाची बाही आहे आणि अस्तरची बाही असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच मिळवायचा आहे आणि संपूर्ण जी बाही आहे, बाही उंची आहे ती 4.5 इंच भरणार आहे। अशी सरळ रेष मारून घेतली। दंडघेर आपला 7 आहे, 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचा आहे, 7, 8, 9 आणि इथून जे आहे 2.5 इंचाची कॅफ हाईट घ्यायची आहे आणि इथं जे आहे 1 इंच पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग तुमच्या बाहीला तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे। तर ही बघा, ही सुद्धा आपली जी बाहीचा सुद्धा शेप झालेला आहे आणि ह्या तिरक्या रेषा मारून घेतल्या आणि आतलाही खोल बाजूलाही शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण जी बाही आहे ती सुद्धा आपण लगेच कट करून घेणार आहोत। मध्य टक्स मारून घेतला आणि खोल बाजू ही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने संपूर्ण मार्किंग आणि कटिंग ही झालेली आहे ब्लाऊज अस्तरची। आता काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे। तर हा जो तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
संपूर्ण जी मार्किंग आणि कटिंग जी आहे अस्तरची ब्लाऊजची झालेली आहे. पुन्हा एकदा सांगते, हा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.